मस्त शिवारभर पीक असतं. आम्ही महार हेरीत जायचो. भरला आलेला हरभरा उपटून आणायचो. मग तो कुणाचा का असे ना, शेतकरी आरकाना करीत नसतं. त्यांना ठावच असायचं, गपगार बसायचं. राग असून बळ नसल्यावानी आणि एखाद्यानं बंदी केली की आम्ही जाऊन सांगायचो. मग त्याची हड्डीच नरम व्हायची. तिथपस्तत जातच कोण? सरकारला विरोध करायचा कुणाची माय व्हायली आहे. मोगलाई जमाना होता बोलून चालून. मित्रांनो, तुले कांबळे लिखित जळ कथा संग्रहातील गावकी या कथेचे आपण वाचन करतो आहोत. मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केले आहे. आता पुढील वाचन सुरू करूया. आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. घोड्यावर बसून आमीन सरकार निघून गेला. मागं राहिलं पोलीस आणि त्यांचा दरारा कमी नव्हता. मी बिमार होऊन जात होतो. कुठपर्यंत जावं लागतं, पार कचरी पत्तर. त्यांना तिथं पोस्ती करून माघारी यावं लागायचं. आम्ही ढवळी टेबीच्या पुढे गेलो. उताराची वाट होती. आम्ही वगळाटात उतरलो. लय वक्तापासून तो पोलीस उगीच शिव्या देत होता. मी गय खाऊन गप्पच. का बरं? हाक नाकच. मला वाटायचं काय इथं मागं लागलंय. तवा मी ताकदबाज गडी. त्याच्या पक्क्या अवसानाने कोत नव्हतं. उभ्यानंच वज टाकलं खाली. त्यानं माझ्या कंबरड्यात लात मारली. मोप धसमत होतो मी, पण करतो काय? का हो साहेब? त्याने 2 शिव्या हासडल्या. मी राग निघालो माघारी. तवा तो चाटच पडला. आणि काय, नाहीतर मी थोरल्या साहेबाच्या कानावर घालतो म्हणलो. तवा त्याची पापणीच गुंग झाली बघा. असा होता आमचा जमाना. माराला कवडी किंमत नसत. म्या म्हणतो सायताला आपल्या जातीचं मास्तर हाऊच शिकलं पोरग. पण पुरात काय कळा आहे. उग मेघण्यावानी घाय. त्या चंचलपणा नाहीच बघा. शाळेच्या धास्तीनं दडी मारून बसतंय. त्याला पाठवून द्या शाळेत. आता बावरच होतो बघा. त्याच्या वागीने पोरं लय बॅलिस्टरली त्यात. आमच्या नशिबी येऊ लो द्या. हात काय बी इपरीतपणा बसतो कधी. नाहीतर ढोर पगडीवर कुत्र्याची कळवंड बघत बसतो. परवा म्या म्हणलं जाहीर बाबा आपल्या गुरुजीच्या पमवर. तर मग काय झालं? ह्याला गावकीचं तुकडं लय घालत्यात. अवचित उठलं न चोत्र्यानं मुतलं. गेलं बोंबलत शेण धरायनं. काय शेणाचं काय करणार? हे शेण मातीनं वसरी काढली सारवून. परवा मी गेलो मालकाच्या बाळा सारवाया. हेनं बघितलं आणि ह्यो कारभार केला. भारी करामती आहे. म्या असं काय म्हणलं का, ह्यो उरपाद्याची डडी आटरल्यावानी आटरतोय. आणि मग गावामध्ये कुठं जेवाय असू द्या, धारवाडला वास पडावा. तसं ह्यो आणि मागचे कार्टे तीत गेलेच म्हणून समजा. म्या उलस बी घरी कमती पडू देत नाही. हेनं मला केंगारी आणून सोडली आहे. तोंडावर नाही बोलायचा, मागं पुढं बोलायचा. भारी लपाट झालाय. अरे असं वागायचं नसतं. कसं रुबाबात राहायचं असतं. तर ह्यो गल्लोट झालाय. उग देवा एक बोलते एक हाय म्हणून म्या राग गिराडून बसतोय. खरं तर तो हुशार होईल, लहान आहे. पण नियमित शाळेत यावं लागेल. मला उद्यापासून आणून सोडायची नसती. पडलं तिसरं काय. बरं ते राहू द्या. मास्तर साहेब, मागल्या हप्त्यात तुम्ही 9 तास. बरं मास्तरीन बाई नाही दिसल्या. गावी जाऊन आलो. कंचा की बा आमच्या गावी. आता भोयरना हारणगुड शिवशेजारी. वर लस गावी जाणं नाही का तुमचं? घरदार असेल की? काहीच नाही मी बोललो. बरं मायबाप असतात की?
तुमच्या मुलाच्या वयाचा असताना आई वडील वारले. भावबंद असतील की? होय. मग ते वेगळे आहेत. बर, शातपोत आहे का? नाही. असं असं. तुमच्या गावी फौजेत कोण कोण आहे ती? बळीराम आहे, गिरधर आहे. बरं, त्याला शेत मिळालीच म्हणा? मलाही निश्चित माहीत नाही. नाही. काय असो, हारंगुळचा मारडा शिक्षण लय मोर गेलंय. होय, शिकणारे की मुलं? तितक्यात लातूर शेर वस्ती जवळ आहे, खरंय की नाही? होय होय. अहो, शिक्षणाले बी नशीब लागते. आमच्या इथनं आपल्या जातीचा कंचा बहादर नाही शिकला म्हण तर त्याच्या जन्माला यो पुरवली गावकीच. त्यात कंची मिळकत बी नाही बघा. मूक वाटतं सोडावी पर ते खपत नाही. बघवल का गावाला? छा, नाव सोडून बोला. उग गरिबाची अळवणूक करत्यात. कसं काय? मी विचारलं. सांगाल बसलं तर लय हाय. माग गावकी सोडली तर गावानं आम्हा स्तंभी दिली. जो तो लागला डपरायला. आम्ही ऐकून झालो भयरे, पण बघून झालो आंधळे. तोंड असून मुके झालो. आम्ही तरी कशाला कोणाच्या घरी लागाव? गाड्या पाहून बसलो, पाड्या पाहून जमत नाही. आम्ही उग कशाला डपराव? कोण आहे आमचा वाली? आमची कुणाला दिक लागायची? तरी गावानं आमचं हागणं मुतणं बंद केलं. दुकानाला जाणं, बाहेर फिरणं मुश्किल झालं. मग गुरंढोरं कोणाच्या दुऱ्या बांधायला न. जरा काय आम्ही केलं की त्यांचं हे ठरलं. म्हणजे बहिष्कार टाकला म्हणा की. तर मग काय, आम्ही दुसरीच कंच धंद करून गाळवावानी याच्या इथं राबाव. आमची उपासमार होती. मग आम्ही त्यांच्या दारी जाऊन हाजी हाजी करावं. म्हणजे त्यांना लय बरं. आपलं सरसाती लोक आहेत, त्यांना आमची कुठाय खातर? ह्यो मात्र खरं बोलतात. मी माग गावी गेलो होतो ना. हय. एका तो दिवसाचा प्रसंग. त्यास ऐकण्याची आतुरता वाढली. जेव्हा मी परत निघालो तेव्हा ऊन तळपू लागलं. गावापासून आम्ही दूर आलो. दुसरं कोण होतं संगतीला? माझी पत्नी. म्हणजे मास्तीरनबाई होत्या म्हणा की. होय. थोडं पुढं चालत मी मागं वळून पाहिलं. सुशीला मागच रेंगाळत होती. मग जरा ऊन उतरत तर निघायचं का नाही गाडी चुकल्यावर? हा, ते बी खरं आहे. तिच्या चपलेचा अंगठा तुटलाय. ती अनवाणी चालत आम्ही मादारी आलो. तिथं दर्गा, चिंचेचं झाड होय. नवीन वसाहत, 50 घरं, गोठे, शाळेची इमारत आहे. दक्षिण बाजूस महारामागाची वस्ती उदास जाणवली. रस्त्याच्या पश्चिमेत एक छप्पर दिसलं. तिथंच एक म्हातारा चांबाराचं दुकान मांडलेलं. तो अंबुरानं जुनेर खेटराची खिळे उपशीत होतात. बसक्या नाकाचा, पांढऱ्या झुपकेदार मिशा, डोळ्याला चाळणी लावलेली. आमच्याच गावचा होता. मी छपराकडे वळलो. सुटकेस टेकवली. ओझ्यानं हात कापत होते. चप्पल सांधायची होती. मला पाहताच त्याने विचारलं, कुठं जायचं? मी म्हटलं, गाडीला. खालतं का वरतं? त्यानं प्रश्न केला. तेव्हा मी म्हटलं, अवसार रोडला. मग बकुळ वकूत आहे की? मी मनगटी घड्यात पाहिलं. वेळ होत आलेली. त्यानं पुन्हा विचारलं, कंच्या गावी गेलता? इकडं हारंगडला. मी उतरलो. धाकट्या की थोरल्या? मला त्याचा राग आला. वाटलं हा असा का विचारतो. पुन्हा त्यानं प्रश्नाचा मारा केला. थोरल्या हारंगुळात कोणाच्या हो? खर तर तो मला प्रश्न विचारून अंदाज काढणार होता जातीचा. जात विचारण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं म्हणून मी म्हटलं, माझा गावच आहे. नाही हेरलं म्या. तो काम बंद करून मला न्याहाळू लागला. मी रागानं म्हटलं, अंगठा लावणार की चौकशी करायची? नाही, इथं पाटलाच्यात का बामणाच्यात गेलतो. तो मला बोलण्यास वेळ नाही आणि त्यानं भीत म्हटलं, एवढं पुसायचं मतलब म्हणजे म्या जन्मात महारामागाची खेटर हातामध्ये नाही धरणं म्हणतो. चांगलं आहे मग. एवढं पाळलं बघा. तर मग कसं? माणसानं देव आणलं म्हणून कंदी जात चोरुनी
देवाला तरी कसं खपायचं ते. बर देववाल्या उरक काम, मी रागानं म्हणालो. माझं बोलणं ऐकून चपलाला खिळा मारला आणि उसनं हसत बोलला, फक्कड झाली बघा चप्पल. मी त्यास पैसे दिले आणि निघालो. रेल्वे स्टेशन जवळ येताच घंटा घणघणली. नुकतीच गाडी सुटली होती. तर मित्रांनो, गावकी या कथेचं आज वाचन पूर्ण झालेलं आहे. परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये परत दुसऱ्या कथेसोबत. आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.